श्रीमान छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज कराड येथे राज्यस्तरीय भव्य यशवंत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली। राजेंद्रसिंह यादव मित्र परिवाराच्या वतीने ही भव्य मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 1600 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटाखालील कुमारी श्रावणी नरेंद्र लिवे हिने सुवर्ण पदक मिळवले। यावेळी यशवंत आघाडीचे नेते व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी विजयसिंह यादव याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यासह RY जाधव, नगरसेवक हनुमंतराव पवार, विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, गजेंद्र कांबळे, किरण पाटील, बाळासाहेब यादव, प्रीतम यादव, ओंकार मुळे, निशांत ढकळे, साबर मिया मुल्ला, नुरुल मुल्ला, बापू देसाई, पवन निकम, चंद्रकांत कुंभार, ऋषिकेश कुंभार, विनोद शिंदे, सुजित थोरात आदी मान्यवरांची उपस्थिती होती। स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नरेंद्र लिवे, अतुल पाटील, महेंद्र भोसले व दिलीप चिंचकर सरांनी महत्त्वाचा सहभाग नोंदवला। यासह दत्ता पाटील, NT सर, कैलास माने, शशिकांत पाटील, उमेश नलवडे, गोविंद पवार, जगताप सर, काटकर सर, जानुगडे सर, राठोड सर तसेच राजेंद्रसिंह यादव व विजयसिंह यादव मित्र परिवाराच्या वतीने विशेष योगदान दिले। यामध्ये 1600 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। राज्यस्तरीय यशवंत मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 16 वर्ष वयोगटात मुले गटामध्ये स्वराज जोशी हा प्रथम आला, तर 14 वर्ष खालील मुले गटात धीरज इंगळे, 10 वर्ष खालील मुली गटामध्ये अबोली वस्के, तर 10 वर्ष खालील मुले गटामध्ये युवराज चव्हाण यांनी सुवर्णपदक मिळवले, तर 12 वर्ष वयाच्या खालील मुलीमध्ये चैताली पाटील, तर 12 वर्ष वयाच्या खालील मुले गटामध्ये धैर्यशील पवार यांनी सुवर्णपदक मिळवले, तर खुल्या स्पर्धेमध्ये मुले गटामध्ये प्राजक्ता शिंदे, तर मुलांच्या गटामध्ये प्रतीक उंबरकर यांनी सुवर्णपदक मिळवले। आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे राज्यस्तरीय अशा यशवंत मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेला सकाळी 7:30 वाजता शुभारंभ झाला। अजूनही या स्पर्धा चांगल्या पद्धतीने चालू आहेत। महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून या ठिकाणी खेळाडू आलेले आहेत। स्पर्धक या ठिकाणी भाग घेतलेल्या स्पर्धकांनी अजून आता शेवटचा गट अजून शिल्लक आहे। या गेल्या 2 वर्षाच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तर पाहायला गेलं तर या मैदानी स्पर्धांना कुठेच वाव नव्हता। या स्पर्धकांना कुठेही आपले गुण किंवा त्यांचं स्किल दाखवण्याचं कुठेही या ठिकाणी साधन उपलब्ध नव्हतं। लॉकडाऊननंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर या स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहेत। तर पाहायला गेलं तर इथून पुढच्या काळामध्ये आता कोविडचं प्रमाण कमी झाले, या मैदानी स्पर्धांना या ठिकाणी प्रोत्साहन देणं ही काळाची असलेली गरज आहे। आता हा सीझन चालू झाला आहे, सगळ्या या स्पर्धेचा ॲथलेटिक्सचा खरं पाहिलं गेलं सीझन चालू झालेला आहे। आणि या महाराज साहेबांच्या या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व स्पर्धकांचे या ठिकाणी मी हार्दिक आभार मानतो आणि सर्व कराडकर नागरिकांच्या वतीनं आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो।